इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 10% उसळी आली आहे। रविवारी आशियाई बाजार उघडताच कच्च्या तेलाच्या दरात 10% वाढ नोंदवण्यात आली। सुरुवातीच्या व्यवहारात ब्रॅड क्रूड आणि निमेक्स लाईट स्वीट क्रूड या दोन्ही तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या। एका टप्प्यावर ब्रेंट क्रूडची किंमत 12%हून अधिक वाढून प्रति बॅरल सुमारे $82 पर्यंत पोहोचली। शुक्रवारी ती प्रति बॅरल $73 बंद झाली होती। तथापि नंतर दोन्ही किमती काही अंशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं। सोमवारी सकाळपर्यंत आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 9% वाढीसह $79.30 आसपास व्यवहार करताना दिसल्या। या दरम्यान अमेरिकन क्रूडची किंमत सुमारे $8 म्हणजेच 12% वाढून प्रति बॅरल $75 वर पोहोचली, तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट सुमारे 8% वाढून $72 वर व्यवहार करताना दिसला। यावर्षी आधीपासूनच तेलाच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळते। जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतीमध्ये जवळपास 20% वाढ झाली आहे। त्यातच आता पुन्हा तेलाच्या किमती वाढणं ही चिंतेची बाब मानली जाते। तज्ज्ञांनी इशारा देताना सांगितलंय की पुढे जर किमती आणखी वाढल्या तर ऊर्जा खर्चातही वाढ होऊ शकते। मात्र हे इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर आणि पुरवठा मार्गांवर होणाऱ्या संभाव्य अडथळ्यांवर अवलंबून असेल। तज्ज्ञांच्या मते ब्रेंट क्रूडच्या दरात प्रत्येकी $1 वाढ झाली आहे, तर किरकोळ स्तरावर पेट्रोलच्या दरावर सुमारे $0.55 प्रति लिटर आणि डिझेलवर $0.52 प्रति लिटर इतका दबाव येतो। अशा परिस्थितीत आशियाई बाजारात झालेल्या या 10% वाढीचा परिणाम भारतातही पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या स्वरूपात दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे।